नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। पैठण तालुक्यातील डोणगाव शिवार हादरले। अवैध वृक्षतोड प्रकरणाने शेतकरी पेटले। वन विभागाच्या संगणमताचा संशय, कठोर फौजदारी कारवाईची मागणी। पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव शिवारात अवैध वृक्षतोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शेतातील गट क्रमांक 163 अंदाजे 2 ते 10 वर्ष वयाच्या लिंबाची झाडे तसेच 10 ते 12 बाभळीची झाडे कोणतीही शासकीय परवानगी अथवा नोंदणी न घेता निर्दयपणे तोडण्यात आल्याचे उघड झाले आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून गाव हिरव्याऐवजी रखरखीत करण्याचा कट कोणाचा असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडांचे असलेले महत्त्व सर्वश्रुत असतानाही बेकायदेशीररित्या होत असलेली ही वृक्षतोड वन विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या संगणमताशिवाय शक्यच नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। या प्रकरणात शेतकरी वर्गाने वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली असली तरी औपचारिकतेपुरते न थांबता दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी तीव्र मागणी शेतीमालक भाऊसाहेब तांबे यांनी केली आहे। फक्त दंड लावून थांबू नका, झाडांची नासधूस करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल व आंदोलनाचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे। आता वन विभागाचे अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतात का आणि दोषींवर नेमकी कोणती ठोस कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पैठण। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।